नमस्कार. नमस्कार. सासरे भाऊ, काय आता मनात नेमकं काय चाललंय? मुलाला काय सांगाल या निमित्ताने? व्यवस्थित राहायचं, हा, व्यवस्थित संसार करायचा वगैरे, सगळ्या घरात लक्ष द्यायचं सगळ्यांकडे. हो हो, असं सांगाल. हा. आणि हा असून येणार आहे म्हणजे उठण्याला 2 तास लागले तर वेळ लागला तर रागवू नको. बरं, मिस्टरांकडनं 5 अपेक्षा कोणत्या? मी जसं त्यांची म्हणजे माझ्या मम्मी आई पप्पांची काळजी घेणार तशी त्यांनी माझ्या मम्मी पप्पांची काळजी घ्यायची. वा वा वा. बरं, एक. आणि दुसरी, मला मम्मीची आठवण येईल नाही, म्हणजे ती लांब आहे पण ताई जवळ आहे ना, मग मला ताईची आठवण आली का मग ताईला भेटायला परवानगी द्यायची. हा, म्हणजे नाहीतर मला घेऊन यायचं ताईकडे. अरे वा, हेच करत राहू दे त्यांना. चालेल. बरं, 2, 3. तिसरी म्हणजे जरा बडबडी तर काय चुकलं कधी तर असं शिऱ्यामध्ये मीठ कसं जास्त झालं तर असं कधी झालं तर समजून घ्यायचं. 4 म्हणजे मी असं ऐकलंय की ते चहा छान बनवतात, तर मग मला नंतर हा चहा एकदाच म्हणजे रोज नाही दिला द्यावा असं. म्हणजे मला 5वी म्हणजे एकट्याने नाही फिरायला जायचं, मला घेऊन जायचं. नाही नाही, ते मैत्रिणींना घेऊन जातील, काळजी करू नका. नाही नाही, ती 8च आहे माझी. तुम्ही सांगितलं ना, एकट्याने फिरायचं नाही, तुम्ही मैत्रिणींबरोबर फिरू शकता. चालेल ना? नाही चालणार. नाही चालणार? तेव्हा एकट्याने फिरायला जायचं नाही, आमच्या ताईला घेऊन जायचं. आणि तुमच्या काय अपेक्षा? उद्या इकडे आल्यानंतर, वडगावला आल्यानंतर तिने सगळ्यांना मिळून मिसळून राहावं तिने सगळ्यांबरोबर. एक. नंतर उपम्याला 10-15 मिनिटं ठीक आहे, अर्धा 1.5 तास 1 तास वगैरे नको लावा. भाजी बनवताना मीठ सगळ्यात महत्वाचं आहे, तर बापरे. मीठ टाकताना मिठाचं प्रमाण व्यवस्थित असावं. आणि लास्ट इयरला तिला सांगितलंच आहे की फर्स्ट क्लास हवं. बरोबर. आणि 5, फिरायला कुठं नेलं तर बरोबर यावं. म्हणजे काय? जाणारच मी. तुम्ही जरा इकडे या. यामध्ये चिठ्ठ्या आहेत, त्या त्यांच्या स्वतःच्या असतील किंवा सल्ला देणाऱ्या असतील. काय लिहिलेलं माहिती नाही, तर आपण जरा जाणून घेऊया ना. बघूया कोण कोणती चिठ्ठी काढताय, मनातली भावना आहे की काय आहे तेही कळेल आपल्याला. पहिली चिठ्ठी कोण? मीच काढते, मी ट्राय घ्या. प्रेम हा शब्द, याच्यावरून एक वाक्य करायचं झालं तर तुम्ही कोणतं कराल? मी यांच्यावर खूप प्रेम करते. हो, तुम्ही काय वाक्य कराल प्रेमवरून? तिने घरातल्या सर्व व्यक्तींवरती चांगलं जास्त प्रेम करावं असं. मी धरून आता हे बरं आहे, मी धरून. बरं, ह्यांना धरा आणि बाकीच्यांवर प्रेम करा. तुम्ही एक चिठ्ठी काढा, बघूया आता काय. द्या ती चिठ्ठी इकडे. हा, बाजूला ठेवा. मित्र, काय म्हणणं याच्यावरून वाक्य? ते त्यांनाच बनवते. आधी तुम्ही बनवायचं वाक्य आधी. मित्रांपासून दूर राहावं. मनातलं वाक्य. कीप डिस्टन्स. तुमचं काय म्हणणं आहे? मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जायचं असेल तर परमिशन द्यावी. ऑपोजिट. छान. तुम्ही या पुढची चिठ्ठी. आता मी वेळ लावणार. हा, वेळ लावा. हा, उपमा आहे का तो? नाही, नाटक काय करते आता मी, म्हणजे सांगते ह्याच्यावरून सेंटेन्स. ह्यांनी जास्त नाटक नाही करायचं, माझं ऐकायचं आणि घरात बसायचं. तुम्ही काय करणार? बसेल घरामध्ये. बर, आता पुढचं काय रे देवा, काय काय वाक्य होत आहेत तयार? रुसवा. हा, छोट्या छोट्या गोष्टींवरती रुसावं नाही अशी माझी अपेक्षा आहे. बर, तुमचं काय म्हणणं आहे? नाही रुचणार. हे म्हणजे प्रश्नोत्तराचा काही पुढची चिठ्ठी. मैत्रीण. काय वाक्य होणार आहे आता? आता जरा आठवते. यांना मैत्रीण नाहीच आहे, मला पूर्ण विश्वास आहे. असं बोलल्यावर मग ते बरोबर बोलतील. आता त्यांचं वाक्य ऐकूया ना आपण. हो, आहेत मला मैत्रिणी. किती गोड नातं आहे हे. असंच नातं दोघांनी ठेवा, हे या निमित्ताने सांगतो. असेच हसत राहा,
आता तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकांशी छान नातं जुळवलेलं आहे असंच नातं कायम टिकू द्या. हां, एकमेकांना खूप समजून घ्या. असं म्हणत 16 एप्रिलला लग्न आहे, हो ना? 16 एप्रिल का पुढे ढकलायचं? हा? नाही, दोघांची तयारी झालेली आहे. झी मराठीकडून प्रत्येकी 2,000 रुपयांचा हा आहे. अभिनंदन. आणि आमच्या ताईला दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेट. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली महाराष्ट्राची ही पैठणी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली झी मराठीवरच्या या होम मिनिस्टर कार्यक्रमाने. आज ही पैठणी आमच्या ताईला देताना खूप आनंद होतोय. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.